सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली आहे। मृत तरुणाचं नाव ऋषिकेश समाधान खाटीक व वर्ष 19 असे असून तो आपल्या आजोबांसोबत राहून शिक्षण घेत होता। सैन्यात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता। गुरुवारी सायंकाळी आजोबा पांडुरंग गोविंदा खाटीक यांच्या शेतात फवारणीसाठी हौद भरताना ऋषिकेशचा तोल जाऊन डोक्याला जबर मार लागला। त्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि बुडून मृत्यू झाला। घरच्यांनी शोधाशोध केली असता विहिरीजवळ सायकल व चपला दिसल्यानंतर विहिरीत पाहणी केली असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला। त्याला तात्काळ पहूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण पाटील यांनी त्यास तपासणी अंती त्याला मृत घोषित केलं। दुर्दैवी ऋषिकेशचे मातृछत्र हरपलं होतं। वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे तो आजोबांच्या छायेखालीच वाढला। फरदापूर येथे त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता। सैन्यात सहभागी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश आज काळाच्या पडद्याआड गेलाय। त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अंतिम संस्कार उद्या 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे। जागर जनस्थानकरिता फराज अहमद, जळगाव।